बहुप्रतीक्षित असणाऱ्या चळे ते बडवस्ती या 5 किलोमीटर मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्त्याच्या उद्घाटनाचा शुभारंभ आज चळे येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला। पंढरपूर तालुक्यातील चळे हे 6,000 लोकसंख्या असलेले गाव, परंतु या गावाला व शिवारातून येणाऱ्या रस्त्याची मोठी अडचण गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं भासत होती। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खूप मोठ्या निधीची आवश्यकता असल्यानं स्थानिक नेतृत्वाने मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्याकडे या रस्त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करून या रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून 4 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आणि आज विठ्ठलचे माजी संचालक ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर बापू गायकवाड, पांडुरंगचे संचालक दिनकर भाऊ मोरे, माजी उपसरपंच भास्करराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश काका मोरे, विठ्ठलचे संचालक उमेश काका मोरे, प्रताप गायकवाड, राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे संस्थापक रामदास घाडगे यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याचं उद्घाटन संपन्न झालं। चळे ते बडवस्ती या 5 किलोमीटर रस्त्याची पावसाळ्यामध्ये अतिशय दयनीय अवस्था होत होती। शालेय विद्यार्थी व शेतकरी यांना या रस्त्यावरून जीव मुठीमध्ये घेऊन आपला प्रवास करावा लागत होता। मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी मागील वर्षी स्वतः या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये बसवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलं होतं। त्यानुसार मागील वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार यशवंत माने यांनी चळे ते बडवस्ती या 5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 4,27,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता। त्या रस्त्यासाठीच्या पुणे येथील एका कंपनीनेही नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वे केला होता। मात्र अनेक महिने झाले तरी या रस्त्याचं काम प्रलंबित होते। त्यामुळे रस्त्याचे काम केव्हा सुरू होणार याची उत्सुकता ग्रामस्थांना लागून राहिली होती। अखेर आज या रस्त्याचं उद्घाटन झाल्यानं चळे ते बडवस्ती या 5 किलोमीटर रस्त्याची मुख्यमंत्री सडक योजनेतून सुरुवात झाल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त आहे। या रस्त्यामुळे चळे ते बडवस्ती येथील नागरिकांचा तब्बल 2 पिढ्यांचा रस्त्यासाठीचा असणारा संघर्ष स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमदार यशवंत माने यांनी सोडवल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे।